अगं संत परंपरेपासून ते आत्ताच्या आधुनिक साहित्यापर्यंत मराठीने समाजाला विचार, मूल्य आणि प्रेरणा दिली आहे। संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि पु ल देशपांडे यांच्यासारख्या महान व्यक्तींनी आपलं मराठी साहित्य समृद्ध केलं। मराठी ही फक्त संवादाची भाषा नाही, तर आपल्या भावना, परंपरा, सामाजिक एकोपा व्यक्त करणारं प्रभावी माध्यम आहे। शिक्षण, प्रशासन, साहित्य, नाटक, चित्रपट या सगळ्या क्षेत्रात मराठीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। त्यामुळे मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करणं ही मराठी माणसाची जबाबदारी आहे। इंग्रजी मला जगाशी जोडल, पण माझी मराठी मला माझ्या मुळांशी जोडून ठेवते। झाड किती बी उंच झालं तरी पाणी त्याच्या मुळांनाच द्यायला लागतं। दरवाजा उघडा। सुगंधाताई, हो, वर्षा रूमला कडी लावली होती ना, ती आता उघडून टाका। हो। आपलं चुकलं ग आई। बाहेर जायचंय, बाहेर जातो नाचलो। घरात जे श्रीखंडपुरी शिजलंय ना तेच खाल्लं असतं ना तर बरं झालं असतं असं वाटतंय। ते मला पण हा दरवाजा उघडतील तेव्हा ना, ए श्याम, बाहेर गेले ना की एकेकाला असं बघणार आहे। सुगंधा, काय ग, दरवाजाला कडी कोणी लावली होती? मला काय माहित, मी किचन मध्ये स्वयंपाक करत होते। हो का? म्हणजे किचन मध्ये तू पूर्ण दिवस स्वयंपाक करत होतीस? नाही, म्हणजे स्वयंपाक केला, त्यानंतर टेरेसवर गेले, धान्य वाळत घातलं, खाली येऊन भांडी घासून काढली, आजोबांना औषध दिलं, बागेतली फुलं तोडली, काम्यानी मॅडमांची रूम पण साफ केली। बस झालं, बस झालं, बस एवढी यादी बस झाली। ठीक आहे, काय आलीस कशाला? पण तुम्हाला ना अन्नपूर्णा आजींनी खाली बोलवलंय का? माहित नाही। तुम्ही विचारता मराठीत हाय तरी काय, तर मराठीत संत तुकारामांचे अभंग, ज्ञानेश्वरांची ओवी, शिवरायांचे पराक्रम आणि आईच्या अंगाईची उब आहे। भाषा फक्त संवादाचं साधन नसते, तर ते संस्कार असतात, विचार असतात, ओळख असते। मराठी बोलणं म्हणजे काय मागासलेपणाचं लक्षण नाही, आणि तुमची ही इंग्रजी बोलणं हे काय आधुनिकतेचं प्रमाणपत्र नाही। मी इंग्रजी शिकेन, मी जग बी जिंकेन, पण खरं ते माझी ओळख ऐकून अजिबात नाही। कारण मी ज्या मातीत जन्मलोय त्या मातीचा सुगंध आहे माझ्या शब्दात, आणि तो सुगंध मी कधीच हरवू देणार नाही। इंग्रजी माझं कौशल्य आहे, खरं मराठी माझा स्वाभिमान आहे। तुम्ही उभ्या का? बसा ना, बस। कॉफी आणतेस ना ग? बसा, बस बस रागिणी, घ्या कॉफी घ्या। हे रागिणी घे ना। अगं बस बस, तू बस 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 ना। मला एवढंच सांगायचं होतं की मी आजारी असतानाचं मला नीटचं आठवत नाहीये, पण माझी खात्री आहे त्या काळामध्ये आपले सगळे मतभेद, वाद विसरून तुम्हीच दोघींनी माझी खूप काळजी घेतली असणार। हो ग वहिनी, अगं मतभेदांचं काय, एका घरात राहतो आपण, मतभेद वगैरे काही नाही। पण खरी गोष्ट आहे, आम्ही दोघींनी मिळून खूप खूप काळजी घेतली तुझी। हो 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 हो, आम्हीच तुमची सेवा केली। म्हणजे तुम्हाला आंघोळ घालणं, तुमचे केस विंचरणं, हे सगळं अगदी आम्ही मनापासून केलंय। खरं सांगू का, नाही, तुझ्या आवडीनिवडी, तुला काय खायला आवडतं हे मला माहीतच आहे ना। सगळ्यांना कामाला लावायचे आणि खास तुझ्यासाठी मी करायचे स्वयंपाक पाणी, काय आवडतं तर मी स्वतःच्या हाताने तुला खाऊ घालायचे। खरंच आजकालच्या जमान्यात
कोण असं करतं कोणासाठी? पण रागिणी, कामिनी, तुम्ही दोघींनी ते केलं माझ्यासाठी. खरंच. आणि या निमित्ताने काहीतरी गोडधोड आणून तुमचं तोंड गोड करायची इच्छा आहे माझी. काय आणू तुमच्यासाठी? रागिणी, काय आवडतं तुला? मोतीचूरचे लाडू आवडतात मला. हो, तुला ते खूप आवडतात माहितीये मला. तुझं काय कामिनी? काही नाही, त्याची आवश्यकता नाहीये वहिनी. अगं संकोच करू नकोस, सांग सांग. अगदी विचारतेच आहेस तर काय? जिलेबी कुरकुरीत आवडते मला. म्हणजे लाडू आणि जिलेबी. तुम्हाला मराठी बोलायची नाही, शिकायची नाही, त्याची काहीच गरज वाटत नाही. मग तुम्ही आता ज्या मातीत उभा आहे, ज्या शहरात राहताय, ज्यांच्या संग काम करताय, त्यांच्या संग मिसळून बोलताय, जिथं काम करून भाकरी तुकडा कमवताय, त्यांच्याशी जोडून घ्यायची बी गरज तुम्हाला वाटत नाही. महाराष्ट्रात राहून इथली भाषा शिकणं म्हणजे कुणावर उपकार करणं नाही, तर तो इथल्या संस्कृतीचा थोडा तरी आदर करणं आहे. मराठी भाषेनं मोठ्या उदारपणानं अरबी फारशीतनं शब्द घेतले, त्याला आपल्या वळणानं वळवलं, आपल्या बोली भाषेत रुजवलं. कारण माझ्या मराठी भाषेचं मन लय उदार आहे, पण म्हणून त्याचा मूळ बात सोडलेला नाही. जग बदलतं, तिथं इंग्रजी गरजेचीच आहे, त्याला हरकतच नाही. तुम्ही इंग्रजी शिका, अरे एकाला 10 भाषा शिका, सारा जग जिंका, मला त्याचा अभिमानच वाटणार आहे. खरं ज्या मातीतलं तुम्ही अन्न खाताय, ज्या रस्त्यावर चालताय, जिथल्या लोकांमुळे तुम्ही घडताय, तिथली भाषा शिकणं म्हणजे काय गरजेचं आहे असं म्हणणं म्हणजे तुमचा अहंकार आहे. भाषा शिकणं म्हणजे कुणी लहान होत नाही, उलट त्याची दुनिया मोठीच होती. आपण जिथं राहतोय तिथल्या भाषेला आपण जर मान सन्मान दिला तर ती आपली सभ्य असण्याची पहिली पायरी असते. आपण दुसऱ्या भाषेला देत असलेला मान सन्मान हे आपले संस्कार काय आहेत हे दाखवून देतात. खरं तुम्ही मराठी भाषा बोललं नाही तर काही बी फरक पडणार नाही, म्हणजे जग थांबणार नाही. माणसाची उंची त्यानं किती परकीय भाषेतील शब्द पाठ केले यावर ठरत नाही, तर तो ज्या मातीत राहिलाय तिथल्या भाषेला तो किती सन्मान देतोय त्यानं ठरते. किती बोलते. चला बसा ना, बस बस. हा ग वहिनी, तुझी जागा. असू दे, बस बस. ये. आणा ग. हा, घ्या. अगदी मनसोक्त पोटभर खा. अगं थांब थांब थांब, चुकलंच माझं, थांबा. हा, मला बरं नव्हतं तेव्हा मी हाताने खाऊ शकत नव्हते. मला तुम्ही प्रेमाने भरवलं होतं, मग मी सुद्धा त्याच प्रेमाने तुम्हाला भरवलं पाहिजे, नाही का?